विष्णुगर पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे आणि वेश बसून राहत असलेल्या एका आरोपीला आपण पकडून आणला. नक्की काय प्रकार आहे? विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 405/23 खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवीचा पाडा या परिसरातील खाडी किनारी एक बेवारस मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेला होता. दगडाने खेचून एका माणसाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस पथकं नेमून त्यावेळी 4 पोलीस पथकं नेमण्यात आली होती आणि सर्वप्रथम तो मृतक कोण आहे याची शहानिशा करण्यात आली होती. त्यावेळी सोमनाथ बाबू शिंदे हा मयत इसम असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने कसोशीने प्रयत्न करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि CCTV फुटेजच्या आधारे एक रिक्षा आणि 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्या आरोपींची नावं विलन विष्णू टावरे आणि योगेश तिमापा डोंगरे अशी होती. त्या 2 आरोपींकडे केलेल्या चौकशीत ह्यातला मुख्य आरोपी हा दीपक साहेबराव करकडे असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हापासून हा दीपक करकडे हा पसार झालेला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते आणि सुमारे 2.5 वर्षानंतर काही माहिती तांत्रिक मिळाली, काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याची खातरजमा करण्यात आली आणि त्यानंतर हा जो मूळचा राहणारा जो परभणीचा आहे दीपक साहेबराव करकडे हा नांदेड जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी काम करत असल्याची शिवारात काम करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही आमचे जे पोलीस पथक आहे API लोखंडे, ASI जमादार आणि हवालदार भोसले यांना तिकडे पाठवण्यात आलं होतं आणि त्यांनी ग्रामीण परिसरामध्ये कोणत्याही साध्या वेशात जाऊन शेतकऱ्याच्या संदर्भातल्या असे ग्रामीण भागातल्या वेशात जाऊन तिकडे त्या ठिकाणी काम करत असले कडियाचं काम करत असलेल्या त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ही महत्त्वाची कामगिरी विष्णुनगर पोलिसांनी केलेली आहे. हा जर मुख्य आरोपी आहे आणि मयत इसम आहे एकमेकाचे मित्र होते आणि किरकोळ ते काही ठिकाणी ड्रिंक्स करायला बसायचे. त्या किरकोळ वादातून झाली होती हत्या असं सध्या आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.